चाणक्य मंडळमध्ये आपलं स्वागत आहे. आपण बघत आहोत विषय इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र. ज्यावेळी अर्थशास्त्र बघतोय त्यावेळी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत हे ऑलरेडी आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आजच्या ह्या व्हिडिओचा मूळ उद्देश आहे पूर्वपरीक्षा समजावून घेताना. मी कालच तुम्हाला ह्या अर्थशास्त्राचं महत्त्व समजावून देताना विषय काय समजावला आणि मग महत्त्व समजावून देताना मी पूर्वपरीक्षेमध्ये 30 गुण असतात अर्थशास्त्राला असं मी बोललो. ज्यामध्ये 30 गुण याचा अर्थ आहे 200 पैकी 30 गुण. प्रत्येक प्रश्न 2 मार्काला असतो, याचा अर्थ आहे 15 प्रश्न असतात. पूर्वपरीक्षेला 15 प्रश्न असतात. आजपर्यंतच्या मागच्या 10 वर्षांच्या, खरं तर 11 वर्षांच्या पूर्ण अनुभवावरून, परीक्षेच्या आणि त्याच्या पूर्ण ॲनालिसिसवरून असं लक्षात येतं आहे की काही ठराविक टॉपिक्सवर भर असतो. ते कोणते टॉपिक्स असतात हे आधी जर आपल्याला कळलं तर आपल्याला इकॉनॉमिक्सचा अभ्यास कसा करायचा आहे हे सहज लक्षात येणार आहे. आणि म्हणून मी आज असा विचार केला आहे की आधी आपण पूर्वपरीक्षेचा अभ्यास करताना आधी आपण अभ्यास कसा करूयात बाबा, आणि मग कोणते टॉपिक्स आधी करूयात, नंतर करूयात, त्यातून काय कव्हर होतं आहे याचा थोडक्यात ॲनालिसिस आपण करायचा प्रयत्न करणार आहोत. मी प्रत्येक टॉपिक शिकवताना त्याला आजपर्यंत किती प्रश्न आलेत किंवा हे याचा पूर्णपणे तुम्हाला आढावा देणार आहे. त्यामुळे त्याची जास्त काळजी करू नका. फक्त प्रत्येक वेळेला भाषा बदलते, त्या प्रत्येक टॉपिकची नावं बदलतात, त्यामुळे मी त्या टेबलमध्ये आत्ता गेलेलो नाही आहे. पण सहज तुम्हाला प्रत्येक टॉपिक सांगताना त्याचा एक थोडक्यात आढावा देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पहिला मुद्दा आहे की पूर्वपरीक्षा असताना आपण कसा अभ्यास करायचा आहे किंवा कोणत्या टॉपिक्सवर भर द्यायचा आहे. काल मी व्हिडिओमध्ये बोलतानाच म्हणलेलो की संकल्पनात्मक म्हणजे कन्सेप्च्युअल 5 टॉपिक्स आहेत जे प्री आणि मेन्स दोघांनाही खूपच उपयोगी आहेत. तर मुळात पूर्वपरीक्षेमध्ये लक्षात घ्या की ह्या 5 टॉपिक्सपैकी हमखास कन्सेप्च्युअल 2 प्रश्न येतात. तुम्ही कंबाईनचा जरी विचार केला तरी कन्सेप्च्युअल 2 ते 3 प्रश्न येतातच 15 पैकी. ते कुठल्या टॉपिकवर येतात तर ह्या टॉपिकवर येतात. पहिला टॉपिक आहे राष्ट्रीय उत्पन्न. खरं तर आधी मला हे सांगू दे की ह्या 5 टॉपिक्स आपण सुरुवात करताना किंवा इकॉनॉमिक्सचं सगळं रेकॉर्डिंग करताना ह्या 5 टॉपिक्सवर सगळ्यात जास्ती भर द्यायचा आहे. ह्या 5 टॉपिक्स एक टॉपिक कव्हर करून मग आपले इतर टॉपिक्सवर जायचं आहे. मी आता एक टॉपिक सांगतोय तुम्हाला, त्यामध्ये आपण काय शिकायचं आहे काय नाही याची फक्त कल्पना देतोय मी तुम्हाला. राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकमध्ये आपण जर आधी इतिहास वगैरे बघायचा राष्ट्रीय उत्पन्नाचा, काय होता कसा होता. आपल्याला माहिती आहे की दादाभाई नौरोजींनी पहिल्यांदा काही आपल्या भारताचा GDP मोजण्याचा प्रयत्न केला होता. अशा अनेक गोष्टी. पण आपला भर असणार आहे तो संकल्पना समजावून घेण्यावर. कारण इकॉनॉमिक्स विषय कळला हे कधी कळतं ज्यावेळी त्या संकल्पना कळतात. तर त्या राष्ट्रीय उत्पन्न ह्या टॉपिकमध्ये आपण GDP, GNP, NNP, NDP हे अशा आधी काही संकल्पना समजावून घेणार आहोत. GDP मोजण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या समजावून घेणार आहोत. GDP कसा फिक्स कॉस्टला वेगळा आहे, मार्केट प्राईसला वेगळा आहे, बाजार किमतीला कसा वेगळा होतो, ओके, आणि मूलभूत किमतीला कसा वेगळा होतो. अशा अनेक संकल्पना आपण ह्या राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकमध्ये बघणार आहोत. दुसरा टॉपिक आहे चलन व चलनवाढ. या टॉपिकमध्ये आपण चलन म्हणजे काय आहे, म्हणजे जो पैसा आहे त्यात नाणी, नोटा, मग त्यामध्ये व्हर्च्युअल करन्सी आता जे नवीन आहे ज्याच्यावर प्रश्न येऊन गेला आहे त्याला आपण बिटकॉईन्स म्हणतो, हे वेगळं काय आहे. फिड्युशरी करन्सी, फियाट करन्सी, फियाट चलन हे काय आहेत बाबा संकल्पना. चलनाची किंमत जी आहे वाढत जाते की कमी होत जाते, चलनाची उत्पत्ती कशी झाली, हे सगळं आपण चलन ह्या मुद्द्यात बघणार आहोत. चलन वाढ म्हणजे त्याला म्हणतो आपण भाववाढ किंवा महागाई. तर त्या महागाईची मूळची संकल्पना काय आहे. महागाई मुळात चांगली की वाईट. मग चांगली तिथं कुठंपर्यंत, वाईट ती कुठंपर्यंत, त्याची मूळची कारणं काय आहेत. मग ती महागाई कमी करण्यासाठी उपाय काय करू शकतोय आपण. हे अशा अनेक गोष्टी आपण ह्या चलनवाढ टॉपिकमध्ये बघणार आहोत. मी पुढच्या मुद्द्याला जाण्याच्या आधी हे पहिले 2 जे टॉपिक्स आहेत त्याबद्दल एक सांगू इच्छितोय की प्रत्येक वेळेला प्रत्येक प्रिलिम्सला एकतर राष्ट्रीय उत्पन्नावर प्रश्न असतो किंवा चलन व चलनवाढ यावर प्रश्न असतो. याचा अर्थ आहे की दोन्ही टॉपिक्सपैकी एका टॉपिक्सवर पूर्वपरीक्षेमध्ये हमखास प्रश्न असतो. आणि हे विसरून चालणार नाही आपल्याला. जरी पूर्वपरीक्षेमध्ये मी हा टॉपिक टाकलेला असला तरी मुख्य परीक्षा समजावून घेण्यासाठी हे 5ही टॉपिक महत्त्वाचे आहेत.
पुढचं आहे RBI व मौद्रिक धोरण. तुम्ही आता अनेक वेळेला ऐकत असाल की RBIने रेपो रेट बदलला. खरं तर रेपो रेट ह्याचं रिलेशन कुठं चलनवाढ म्हणजे भाववाढ. ज्यावेळी महागाई वाढते त्यावेळेला पैशाचा जो प्रवाह आहे तो कमी जास्त करावा लागतो आणि त्यासाठी जे मूलतः जे साधन वापरतं RBI म्हणजे RBIचं मेन काम असतं की महागाईवर नियंत्रण मिळवायचं आहे. ते फक्त सरकारचं काम नसतं. तर RBI ज्यावेळी ह्या महागाईवर नियंत्रण मिळवायचं काम करतं त्यावेळी ते पैशाचा प्रवाह कमी करतं. ते कमी करण्यासाठी काही साधनं वापरली जातात. त्याला रेपो रेट असं म्हणतात. आणि तो रेपो रेट खरं तर असे वेगवेगळे प्रकारचे रेट आहेत. तो एका धोरणाचा भाग आहे जो RBI करतं. त्याला आपण मौद्रिक धोरण म्हणतो. तो हा तिसरा टॉपिक आहे, मौद्रिक धोरण. मग त्यामध्ये CRR काय आहे, SLR काय आहे, रेपो रेट काय आहे, रिव्हर्स रेपो दर म्हणजे काय. तर ह्या सगळ्या संकल्पना ह्या मौद्रिक धोरण या टॉपिक्समध्ये आपण बघायच्यात. चौथा टॉपिक तसा खूप मोठा आणि तसा इकॉनॉमिक्स किंवा अनेक वेळेला भारतीय वित्त अथवा संकल्पनांमध्ये ज्या वेळेला विषय येतो त्यावेळेला सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणून वरती येणारा तो म्हणजे सार्वजनिक वित्त व राजकोषीय धोरण. म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये त्या टॉपिकचं नाव नेहमी सार्वजनिक वित्त, इंग्लिशमध्ये त्याला पब्लिक फायनान्स असं म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये सरकारकडे जो पैसा आहे, जसं मौद्रिक धोरण हे RBIचं असतं तसं राजकोषीय धोरण हे सरकार करतं. राजकोषीय धोरणला खरंच थोडक्यात शब्द द्यायचा झाला तर मी त्याला बजेट असा शब्द देईन. पण बजेट ही थोडीशी संकुचित संकल्पना आहे. राजकोषीय धोरण हे त्याच्यापेक्षा मोठी आहे आणि व्यापक संकल्पना आहे. हे धोरण म्हणजे काय की सरकारला पैसा कुठून येणार आणि सरकार तो पैसा कुठे वापरणार याच्या मूलतः पॉलिसीज ठरवणे म्हणजे काय आहे, म्हणजे राजकोषीय धोरण आहे. म्हणजे राजकोषीय धोरण आहे. याच्यामध्ये आपण कर व कररचना बघायचे, त्याचे वेगवेगळे टाईप्स बघायचे आहेत. त्यानंतर इतर कोणत्या कोणत्या प्रकारे पैसा येतोय बघायचा आहे आणि मग तो जाणारा पैसा कुठल्या कुठल्या बाजूने जातोय आणि या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. ह्याच्यामध्ये मग ट्रेजरी बिल्स काय आहेत, कॅपिटल रिसिप्ट्स काय आहेत आणि ह्यामध्ये थोडंसं आपण कॅपिटल मार्केट जी संकल्पना आहे याच्यामध्ये आपण ह्या सार्वजनिक वित्त या टॉपिकमध्ये जाणार आहेत. थोडक्यात जे आपलं सरकार म्हणतो आपण त्याच्यासाठी येणारा पैसा आणि जाणारा पैसा या संबंधित सगळ्याच्या सगळ्या गोष्टी, संकल्पना आणि फॅक्ट्स दोन्हीही आपण या सार्वजनिक वित्त व राजकोषीय धोरण या टॉपिकमध्ये व्यवस्थित पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. यावर अनेक वेळेला असं होतं की जी कंबाईंड परीक्षा आहे आपली ह्याच्यामध्ये जास्त प्रश्न या सार्वजनिक वित्तावर येतात. तर पहिले 4 टॉपिक झालेत. 5वा टॉपिक आहे तो आहे बॅलन्स ऑफ पेमेंट. 5वा टॉपिक आहे बॅलन्स ऑफ पेमेंट. खरं तर हे बघितल्यानंतर तुम्हाला काही कळत नसेल पण तुम्हाला सहज मी एका कन्सेप्टची आठवण करून देतो म्हणजे BOP क्रायसिस. हे तुम्ही अनेक वेळेला ऐकलं असेल बघा. आता मधल्या काळात श्रीलंकेमध्ये ह्या कन्सेप्टचा वापर केला गेला. श्रीलंकेच्या बाबतीमध्ये आपल्याकडे 1990-91 मध्ये आपल्याकडे BOP क्रायसिस येऊन गेली असं म्हणलं जातं. म्हणजेच काय की आपल्याकडे डॉलर कमी पडले होते, डॉलरचा प्रवाह आपल्याकडे कमी झाला होता. त्याला आपण काय म्हणतोय, BOP क्रायसिस. थोडक्यात ही BOP क्रायसिस जी आहे ती कशाशी संबंधित होती तर ती इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र याच्याशी संबंधित आहे. बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे आपल्याला अनेक वेळेला आयात आणि निर्यात करण्यासाठी आयातीद्वारे आपले जे डॉलर्स आहेत आपल्याकडे ते बाहेर जातात आणि निर्यातीद्वारे ते डॉलर्स आपल्या देशामध्ये येतात. तर आपल्याला ह्या ग्लोबलायझेशनच्या जगामध्ये आपल्याला ह्या आयात निर्यातीशिवाय भारत परिपूर्ण होऊ शकत नाही. याचा अर्थ आहे की ह्या सगळ्या व्यापारासाठी लागणारं चलन आपल्याकडे पाहिजे आणि ते आत्ता डॉलर आहे. तर ओव्हरऑल फक्त डॉलर असं नाही तर पूर्ण परकीय चलन आणि ह्या आयात निर्यातीचा पूर्ण अभ्यास म्हणजेच हे बॅलन्स ऑफ पेमेंट आहे की आपल्याकडे कोणत्या कोणत्या मार्गाने हे परकीय चलन येतं आणि कोणत्या कोणत्या मार्गाने ते जातं. त्यानुसार त्या डॉलरचा रुपयाशी असलेला पण ठरवला जातो. त्याला आपण विनिमय दर असं म्हणतो. परकीय चलन विनिमय दर म्हणजे एक्सचेंज रेट आपण असं त्याला म्हणतो. तर आपण हे याच्यामध्ये लक्षात त्याला आपण बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणतोय. तर ह्याच्यामध्ये आपण काही संकल्पना व्यवस्थित बघायच्यात. खूप महत्त्वाची संकल्पना कुठली तर ज्याला आपण कॅड म्हणतो. कॅड चालू खात्यावरील तूट म्हणजे करंट अकाउंट डेफिसिट. करंट अकाउंट थोडक्यात मला एवढं समजावायचं आहे की ज्या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रासंबंधी
आपल्याला लागणाऱ्या संकल्पना आहेत त्या सगळ्या संकल्पना ह्या आपण बॅलन्स ऑफ पेमेंट या टॉपिकमध्ये समजून घेणार आहोत. मी परत एकदा या संकल्पनात्मक टॉपिक ज्याला मी अर्ध इकॉनॉमिक्स म्हणतोय, म्हणजे खरं तर ह्या सगळ्या व्हिडिओ बघताना तुम्ही माझ्या व्हिडिओ बघाच अशा कुठल्या, तर मी या म्हणतोय की हे 5 टॉपिक तुम्ही हे 5 टॉपिक व्यवस्थित करणं खूपच गरजेचं आहे. आणि हे 5 टॉपिक जर व्यवस्थित झाले तर तुमच्या ज्या वेळेला मी म्हणणार आहे की न्यूजपेपर वाचा, कारण ज्या वेळेला मी मेन्सचा सिलेबस तुम्हाला सांगणार आहे त्यावेळेला तुमच्याही लक्षात येणार आहे की हे विषय जे आहेत ते खूप इंटरलिंक्ड आहेत. कुठल्याही एका विषयावरनं तो प्रश्न आपल्याला येणार नाहीये. तर अशा वेळेला हे 5 टॉपिक जर तुम्हाला व्यवस्थित समजले तर तुम्हाला न्यूजपेपर वृत्तपत्र व्यवस्थित वाचता येईल. ते समजेल तुम्हाला. इकॉनॉमिक्स सर्वे ज्याला म्हणतो आपण तो व्यवस्थित समजेल तुम्हाला. बजेट व्यवस्थित समजेल आणि त्यामुळं तुम्ही कोणताही प्रश्न इकॉनॉमीचा व्यवस्थित हाताळू शकता याची तुम्हालाही खात्री होईल आणि मला तर खात्री आहेच ती. त्यामुळं आपण खूप जास्ती भर ह्या 5 टॉपिक्सवर देणार आहोत. जो पूर्वला तर महत्त्वाचा आहेच पण तो मुख्यलाही महत्त्वाचा आहे पूर्ण व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर. आपण आता पूर्व परीक्षेचे हे 5 टॉपिक आधी शिकल्यानंतर जे मुख्यला पण आहेत ज्याचा उपयोग होणार आहे, आपण पुढचे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते कोणते टॉपिक्स आहेत हे बघूयात. आणि ते टॉपिक्स लावताना सुद्धा मी त्या प्रेफरन्सनी लावलेले आहेत. ओके, त्यामुळे तुम्हाला त्याचा अभ्यास करायला पण बरे पडणार आहे. तर हे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत की हे टॉपिक्स आता व्यवस्थित करायचे आहेत, ज्याला मी फॅक्च्युअल टॉपिक्स म्हणतोय. पण फॅक्च्युअल टॉपिक्स याचा अर्थ की त्याच्यामध्ये काही संकल्पना नाही तसं नाहीये. आपण उदाहरण घेऊयात. पहिला लोकसंख्या टॉपिक. अनेक वर्ष असं झालंय की आपण कन्सेप्टच्या टॉपिक्सवर 2-3 प्रश्न म्हणतो पण कधी कधी लोकसंख्या एका टॉपिकवर 2-3 प्रश्न आलेले आहेत. मग त्यामध्ये काही लोकसंख्येची धोरणं आहेत आजपर्यंतची त्याच्याबद्दल आलेलं आहे. काही संकल्पनात्मक प्रश्न आलेत की थोडक्यात काय एकूण जनन दर ज्याला आपण इंग्लिशमध्ये TFR टोटल फर्टिलिटी रेट म्हणतो काय आहे तो. म्हणजे हे टॉपिक्स जरी मी म्हणता म्हणता फॅक्च्युअल की बाबा तुम्हाला काही गोष्टी यातल्या लक्षात ठेवा असं करावं लागणार असलं तरी हे विसरायचं नाहीये की ह्या टॉपिकमध्ये काही संकल्पना पण आहेत आणि त्याआधी आपण त्या संकल्पना समजावून घ्यायच्या आहेत आणि मग तुम्ही तुमच्या वहीमध्ये मी शिकवेल तशा नोट्स पण काढायच्यात आणि तेवढ्या नोट्सच परत परत रिवाइज करायचेत. खरं तर हे एवढे टॉपिक जरी तुम्ही व्यवस्थित केले तरी तुम्हाला मी खात्री देतोय की प्रिलिम्समध्ये त्या 15 प्रश्नांपैकी हमखास तुमचे 12 तरी प्रश्न बरोबर येणार आहेत. लोकसंख्या हा टॉपिक याच्यामध्ये काही संकल्पना झाल्यावर आपण जो आधीचा सेन्सस आहे ज्याला 2011चा सेन्सस, खरं तर आता 2021च्या सेन्ससचं काम चालू आहे पण अजून त्याचे आकडेवारी प्रकाशित नाही झाली आहे. पण अजून तरी अभ्यास आपण 2011च्या सेन्ससचा करायचा आहे. तर त्याचे काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणजे कोणत्या, तर आपल्याकडे असणारं लिंग गुणोत्तराचं प्रमाण असू दे, साक्षरता दर असू दे म्हणजे लिटरसी रेट, त्यानंतर बाल लिंग गुणोत्तराचं प्रमाण असू दे. अशा अनेक गोष्टी छोट्या छोट्या आहेत त्या आपण व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत ह्या लोकसंख्यामध्ये. काय मग सगळे राज्य पाठ करायची का, तर नाही. भारताचा दर व्यवस्थित लक्षात ठेवायचा, महाराष्ट्राचा दर व्यवस्थित लक्षात ठेवायचा, टॉप 2 राज्य कोणती आहेत, बॉटम 2 राज्य कोणती आहेत, महाराष्ट्राचा टॉप जिल्हा कोणता आहे, बॉटम जिल्हा कोणता आहे. पण तुम्ही याची काळजी करायची नाही आहे खरं तर, कारण याची काळजी मी करणार आहे. ज्या वेळेला तुम्हाला मी नोट्स ह्या देणार आहे त्यावेळेला तुमच्याकडे तुम्हाला ह्या नोट्समध्ये म्हणजे त्या PPT हाच तुमचा त्या लोकसंख्येचा अभ्यास असणार आहे हे लक्षात घ्या. म्हणजे त्या PPT जरी तुम्ही व्यवस्थित केला तरी मोर दॅन इनफ आहेत, तरी मोर दॅन इनफ आहेत हे लक्षात घ्यायचं आहे तुम्ही. त्यामुळे लोकसंख्या या मुद्द्याची तुम्ही काळजी करायची नाही, पण पहिल्यांदा अभ्यास करायचा आहे तो लोकसंख्येचा करायचा. खरं तर मी तुम्हाला रिकमेंड करतोय की काही आपल्या अशा व्हिडिओज मी यूट्यूबवर पण टाकलेले आहेत तर त्या पण एकदा तुम्ही चाळायला काही हरकत नाही. पण आपण या व्हिडिओजमध्ये ते डिटेलमध्ये बघायचं. पुढचा जो विषय आहे तो म्हणजे दारिद्र्य. तर दारिद्र्य तुम्हाला आठवत असेल की प्रिलिम्ससाठी खूप महत्त्वाचा विषय, मेन्ससाठी तो विषय आहे महत्त्वाचा पण तो डायरेक्ट येणार नाही, तो इनडायरेक्ट आहे. तर दारिद्र्य या टॉपिकमध्ये मग काय बाबा, सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, वेगवेगळे आतापर्यंतचे निर्देशांक कुठले, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, ग्लोबल हंगर इंडेक्स, आता खरं तर नॅशनल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, बहुआयामी निर्देशांक आहे. असे वेगवेगळे निर्देशांक कुठले कुठले आहेत, गिनी इंडेक्स म्हणजे काय आहे, पाल्मा रेशो म्हणजे काय आहे हे आधी बघून घेऊयात आपण. आणि त्यानंतर आपल्या इकडे वेगवेगळ्या झालेल्या ज्या समित्या आहेत
ज्या तुम्हाला नावं जी लक्षात राहणार ती म्हणजे तेंडुलकर समिती, रंगराजन समिती यांनी काय काय सांगितलं हे आपण ह्या दारिद्र्य या टॉपिकमध्ये बघायचं. काही ठराविक आकडेवारी या समित्यांची तुम्हाला लक्षात ठेवावी लागणार आहे. बेरोजगारी हा तिसरा फिल्मसाठी महत्त्वाचा टॉपिक. खरं तर प्रश्न खूप आले नाही आहेत, पण तो टॉपिक प्रश्न नक्की येतील पुढच्या काळात असा आहे. यामध्ये बेरोजगारी काय असते, बेरोजगारीचे प्रकार काय आहेत, बेरोजगारी आपण कशी मोजतो, ओके, हे सगळं आपण किंवा बेरोजगारी मोजण्याची पद्धती काय आहेत हे सगळं आपण या टॉपिकमध्ये बघायचं. म्हणजे युज्युअल स्टेटस, युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस, चालू दैनिक दर्जा, चालू साप्ताहिक दर्जा ह्या पद्धती काय आहेत. आता जी नवीन पद्धत निघाली आहे ज्याला आपण म्हणतो पिरियॉडिकल लेबर फोर्स सर्वे, ओके, हा काय आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की ज्या कन्सेप्च्युअल पण आहेत आणि थोड्याशा प्रिलिम्ससाठी येऊ शकतात अशा आहेत, त्या सगळे मुद्दे आपण आपल्या या व्हिडिओजमध्ये कव्हर करायचे आहेत. चौथा जो टॉपिक आहे तो आहे नियोजन. या नियोजन या टॉपिकमध्ये आपण मूळतः की आधीचं नियोजन म्हणजे काय आहे, नियोजनाचे प्रकार वेगवेगळे कुठले होते, आदेशात्मक नियोजन म्हणजे काय, सूचकात्मक नियोजन म्हणजे काय, मग भारतानं कोणत्या प्रकारचं नियोजन केलं, स्वातंत्र्याच्या आधी कोणत्या प्रकारचे नियोजन करण्यात आलं होतं का, अशा काही कमिटीज बसवल्या होत्या का, त्या कोणत्या कोणत्या आहेत, त्यांची वैशिष्ट्य काय आहेत, आपण हे बघायचं आहे. मूळतः ज्या 12 पंचवार्षिक योजना झाल्या त्यांची वैशिष्ट्य काय आहेत, त्यांचं मॉडेल कोणतं होतं, आणि आत्ता आपण बघायचं आहे ते म्हणजे नीती आयोग. नीती आयोगानं ह्या नियोजनाची परिभाषा कशी बदललेली आहे आणि ती आपल्यासाठी योग्य आहे की नाही, जे आपण दोन्ही प्रकारे त्याचा अभ्यास मी तुम्हाला कहणार आहे. मुलांनो, हे लक्षात घ्यायचं आहे हे घेता घेता की जरी लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, नियोजन हे टॉपिक्स मी फिल्मच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असले तरी सांगणार आहे, तरी त्याच्यातल्या ज्या कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत किंवा मेन्सच्या दृष्टिकोनातून त्याचा वापर कसा करायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला तो टॉपिक शिकवतानाच सांगणार आहे. याचा अर्थ आहे की तो टॉपिक शिकवताना त्याचा प्रिलिम्सचा अँगल पण मी कव्हर करणार आहे आणि मेन्सचा अँगल पण मी तुम्हाला कव्हर करणार आहे. पाचवा टॉपिक आहे तो म्हणजे सामाजिक व आर्थिक निर्देशांक. सामाजिक निर्देशांक म्हणजे थोडक्यात साक्षरता दर असू दे, अर्भक मृत्यू दर असू दे, बाल मृत्यू दर असू दे, माता मृत्यू दर असू दे, आताच्या इथला शिक्षणाचे वेगवेगळे जे ग्रॉस एनरोलमेंट रेशो असू देत, हे सगळं ह्या सामाजिक निर्देशांकामध्ये येतं. आर्थिक निर्देशांकामध्ये आताचा इकॉनॉमीचा ग्रोथ रेट काय आहे, वेगवेगळे म्हणतात तो काय आहे, आताचा जो महागाईचे निर्देशांक आहेत ते काय आहेत, हे आर्थिक निर्देशांकामध्ये. पण ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं ज्याच्यावर प्रिलिम्सला प्रश्न येतात ते म्हणजे काही महत्त्वाचे ज्याला सामाजिक आणि आर्थिक दोन्ही घटक लक्षात घेतलेत असे निर्देशांक म्हणजे HDI, IHDI, GDI म्हणजे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, ह्युमन कॅपिटल इंडेक्स. काही महत्त्वाच्या संस्था जसे की वर्ल्ड बँक, IMF, WTO, युंगटॅड ज्याला म्हणतो, UNCTAD, ह्यांनी काही वेगवेगळे निर्देशांक कसे काढतात. एवढंच नव्हे तर भारतातले काही निर्देशांक आणि महत्त्वाचे म्हणजे नीती आयोगानं काढलेले वेगवेगळे निर्देशांक हे कोणते कोणते आहेत. तर हे डायरेक्टली प्रश्न येतात. म्हणजे तुम्ही जर प्रिलिमचे मागचे ॲनालिसिस जर बघितलं, प्रत्येक टॉपिकला मी काही प्रश्न टाकणार आहे, याची काळजी करू नका. पण प्रिलिम्समध्ये या वेळेलाच प्रश्न आलेला की आधीचा प्रश्न ह्युमन कॅपिटल इंडेक्स आणि या वेळेचा SDG इंडिया इंडेक्स. आता SDG इंडिया इंडेक्स नीती आयोग काढतो, तर नीती आयोगाचे सगळे इंडेक्सेस आपण व्यवस्थित बघायचे आहेत. एवढंच नव्हे, त्या इंडेक्सचा वापर तुम्हाला मेन्सचा आन्सर रायटिंग करताना पण होणार आहे की एखाद्या प्रश्नाची सुरुवातच तुम्ही एखाद्या इंडेक्सच्या त्या भारताचा जो रँक आहे त्याच्याने तुम्ही करू शकता. आपण पुढे जाऊयात. पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. हमखास प्रत्येक वेळेला SDGs, MDGs किंवा थोडासा शाश्वत विकासाद्वारे ज्याला आपण रिओ कॉन्फरन्स म्हणतो, म्हणजे तसा एन्व्हायरमेंटचा अँगल वाढतो, पण तो एन्व्हायरमेंटचा अँगल नाही तर तो सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा अँगल आहे. की सस्टेनेबल डेव्हलपमेंट संकल्पना कुठून आली, मग काय बाबा त्याच्यामध्ये त्या रिओ कॉन्फरन्सचा उद्देश काय होता. आत्ताच्या ज्या 2 कॉन्फरन्स 2000 साली जी झाली ज्याच्यातून MDGs, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे सहस्त्रक विकास उद्दिष्टांचा उदय झाला, आणि 2015मध्ये जी परत न्यूयॉर्कमध्ये जी झाली UNची समिट आणि त्याच्यातून सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, शाश्वत विकास उद्दिष्टे उदयास आले. तर त्यातल्या कुठल्या नंबरचा गोल काय आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे तर हेही येऊ शकतं. तुम्ही जर प्रश्न बघितले तर तुम्हाला याचा अंदाज येईल. LPG व आर्थिक सुधारणा ह्याच्यावर हमखास एखादा प्रश्न आहे. LP आणि G, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. काय आहे बाबा हे? दोनदा प्रश्न आलेला आहे या संकल्पनात्मक. कधी कधी आर्थिक सुधारणा ज्या चालू झाल्या LPG पासून म्हणजे वेगवेगळ्या कमिटीज होत आहेत, मग त्या कमिटीचं उद्दिष्ट काय आहे
आणि आतापर्यंत कोणत्या कोणत्या कमिटीजद्वारे काय काय सुधारणा झाल्या. आता अशाच एका सुधारणेचा एक उल्लेख म्हणजे आता जीएसटी असू दे. खरं तर जीएसटी आपण सार्वजनिक वित्तमध्ये कव्हर करणार आहोत, पण कुठल्या समितीने सांगितलं, काय आता अजून बदल अपेक्षित आहेत, काय कुठल्या कुठल्या आर्थिक सुधारणा आपल्याला अपेक्षित आहेत आणि त्याच्याबद्दल कोणती समिती बसवली गेली आहे का. ओके, हे सगळं आपण ह्या LPG आणि आर्थिक सुधारणा ह्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत. पुढचा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय संस्था. खरं तर महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये 3 संस्था महत्त्वाच्या आहेत, पण आता बाकीच्या पण महत्त्वाच्या झालेल्या आहेत. 3 महत्त्वाच्या संस्था कोणत्या, तर ज्यांची उत्पत्ती दुसऱ्या महायुद्धानंतर झाली. म्हणजे पहिलं की IMF, वर्ल्ड बँक आणि गॅट. त्या गॅटचं रूपांतर 1995 मध्ये WTO मध्ये झालं. ह्या 3 संस्था महत्त्वाच्या आहेत. ह्यांचे खूप सारे बारकावे ह्या संस्थांवर हमखास एखादा. आता ज्या महत्त्वाच्या पण ओके, अशा वेगवेगळ्या संस्था आहेत किंवा न्यू डेव्हलपमेंट बँक, ब्रिक्स बँक म्हणतो आपण, तर याचा सगळ्याचा अभ्यास आपल्याला व्यवस्थित करायचा संस्था मध्ये. खरं तर आता इथंपर्यंत हे महत्त्वाचे टॉपिक की याच्यावर प्रश्न येणारच. आता जे खालचे टॉपिक्स आहेत ते काही मेजर आहेत, पण त्याच्यामध्ये मी डॅश करून त्यातला कुठल्या टॉपिकवर खूप महत्त्वाचा आहे आणि आतापर्यंत प्रश्न आलेले आहेत हे बघतोय. उद्योग हा चॅप्टर. खरं तर हा टॉपिक शिकवताना मी तो प्रिलिम्स आणि मेन्स या दोन्ही दृष्टिकोनातून शिकवणार आहे. पण प्रिलिम्सला प्रश्न नक्की आतापर्यंत कशावर आलाय, तर तो आलाय स्पेशल इकॉनॉमिक झोन, सेज म्हणतो आपण त्याला. तर सेजचं धोरण, सेजचा कायदा याच्याबद्दल अनेक वेळेला प्रश्न आलेला आहे. त्यामुळे सेज प्रिलिमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. पण टॉपिक शिकवताना मी औद्योगिक धोरणं कव्हर करणार आहे, मी उद्योगांचे औद्योगिक निर्देशांक वेगवेगळे कव्हर करणार आहे, वेगवेगळे उद्योग कव्हर करणार आहे. मी छोटे छोटे ज्याला MSMEs म्हणतो आपण त्यांची डेफिनेशन कव्हर करायची आहे, त्याच्या वेगवेगळ्या कमिटीज कव्हर करायच्या आहेत, लघु उद्योगांच्या वेगवेगळ्या कमिटीज कव्हर करायच्या आहेत, वेगवेगळे जे महारत्न, नवरत्न आणि मिनिरत्न आहेत हे आपल्याला कव्हर करायचं. पुढचं आहे पायाभूत सुविधा. तर पायाभूत सुविधा हा मेन्सच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि तो आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. पण ह्या पायाभूत सुविधेमध्ये प्रिलिम्सला प्रश्न कोणत्या भागावर येतात, तर एकूण योजना. खरं तर आता तुम्हाला माहिती असेल की लॉजिस्टिक पॉलिसी केंद्र सरकारनं जाहीर केली. ह्या लॉजिस्टिक पॉलिसीवर आधीच्या काही योजना होत्या ज्याला आपण म्हणतोय की भारतमाला योजना, सेतू भारतम योजना. तर ह्याच्या योजना खूप महत्त्वाच्या आहेत प्रिलिमच्या दृष्टिकोनातून. किंवा आता वेगळा कोणता कायदा निघाला का. तर पायाभूत सुविधांचा अभ्यास करताना खरं तर मेनच्या दृष्टिकोनातून बाकीचं सगळंच करायचं आहे, पण प्रिलिमच्या दृष्टिकोनातून ह्या वेगवेगळ्या योजना ज्या मागच्या काही 7-8 वर्षांमध्ये निघाल्यात त्याचा प्रामुख्याने विशेष अभ्यास आपल्याला करायचा. पण ज्या वेळेला तो विषय पायाभूत सुविधा टॉपिक शिकणार आहोत त्यावेळेला त्याचा सर्वांगीण अभ्यास आपल्याला करायचा आहे. की रेल्वे हा टॉपिक घेतला की रेल्वेमध्ये मग आधीची अवस्था काय होती, आत्ताची अवस्था काय आहे, FDI काय असण्यापासून वेगवेगळ्या योजना काय आहेत, रेल्वे मिनिस्ट्रीनं कोणत्या नवीन योजना काढल्या का, प्रोजेक्ट अवतरण म्हणजे काय, अशा खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला जायचं आहे. तसंच मग रोड्स असू देत, वॉटरवेज असू देत, ओके, ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला जायचं आहे. पुढचं आहे ते म्हणजे शासकीय योजना. अनेक वेळेला असं झालं की इकॉनॉमिक्समध्ये कधी कधी 3-3 गव्हर्नमेंट स्कीम्सवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर शासकीय योजना त्या व्यवस्थित करायच्यात आपल्याला. काही पायाभूत सुविधांबद्दल असतील, काही स्वच्छता किंवा अशा अदर गोष्टींबद्दल असतील, कधी ॲग्रोनॉमी म्हणजे ॲग्रिकल्चरच्या काही योजना विचारल्या जातात, काही फायनान्स मिनिस्ट्रीच्या योजना विचारल्या जातात. तर तुम्ही त्याची काळजी करायची नाही आहे. जे महत्त्वाच्या योजना मी तुम्हाला ह्या टॉपिक्समध्ये सांगतोय तेवढ्या तुम्ही योजना व्यवस्थित करायच्या आहेत, दॅट्स इट. किंवा ज्या नवीन योजना जाहीर होतील त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. अनेक वेळेला केंद्र स्तरावरील योजनांवर प्रश्न येतात आणि काही वेळेला राज्य स्तरावरील म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या वेगळ्या योजना. म्हणजे त्या मधल्या काळामध्ये अपघातासाठी एक योजना तयार करण्यात आली होती, त्याला कुणाचे नाव दिले गेले होते असा प्रश्न आला होता. याचा अर्थ आहे की ती महाराष्ट्राची योजना होती. याचा अर्थ की या शासकीय योजना या टॉपिकमध्ये आपण वेगवेगळ्या योजना आपल्याला कव्हर करायच्या आहेत. आणि सगळ्यात शेवटचा टॉपिक जो मागच्या 10 वर्षामध्ये 5 वेळेला आलेला आहे तो म्हणजे जमीन सुधारणा, लँड रिफॉर्म्स. तो डायरेक्टली आला आहे, तो इनडायरेक्टली आलेला आहे कधी कधी. मग त्या रयतवारी, महालवारी असू दे किंवा लँड कन्सोलिडेशन ज्याला म्हणतो आपण की जमिनीचं एकत्रीकरण असू दे, किंवा लँड सीलिंग की एका मर्यादेपेक्षा जास्त जमीन कुणी
ठेवायची नाही आहे जवळ, अशा गोष्टी असू देत, अशा जमीन सुधारणा, भूदान असू दे, ग्रामदान चळवळ असू दे, तर याच्यावर प्रिलिम्सला प्रश्न आलेले आहेत. खरं तर हा तसा भाग कृषी अर्थशास्त्राचा आहे, पण इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून, त्या प्रिलिमच्या दृष्टिकोनातून तो टॉपिक मी कव्हर करणार आहे. तर तो टॉपिक आपण सगळ्यात शेवटी व्यवस्थित बघूयात. खरं तर हे टॉपिक्स म्हणजे आधीचे 5 आणि हे 12 हे टॉपिक्स आधी आपण व्यवस्थित बघायचेत आणि मग आपण पुढे जायचं आहे. एक टॉपिक करताना जरी प्रिलिम्सवर भर असला तरी त्यामध्ये तो मेन्स अँगल कसा आणायचा हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. ओके, थँक्यू.